चला मॅचला सुरुवात झाली. अगदीच आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती रघुनाथ यावेळेस बिगिट केलं समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं फंबल पाहतोय, एक सिंगल धाव इथे कन्वर्ट होते. संघाचा श्री गणेश झालाय एका धावेने. गुलसुंदे टीम सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल, कारण समोरचा संघ जर आपण पाहिलं ताकदीचा संघ आहे सांगवी संघ, आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळतोय आपण. आणि दूरवरचा प्रवास खरं तर मोहपाडा प्लस जर का विचार केला तर त्यापेक्षाही दुरून आलेला हा संघ. आणि या वेळेस आपले इरादे स्पष्ट करत असताना स्टेट ऑन द ड्राईव्ह षटकार चेरन. सहा धावा धावपलकावरती अगदीच इथे या दुसऱ्या चेंडूवरती मिळवतोय. 7 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. 2 चेंडूंचा वाजवी खेळ संपुष्टात आला. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव कन्वर्ट झाली आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती इरादे स्पष्ट करत असताना स्टेट ऑन द ड्राईव्ह षटकार चरण. आणि 6 धावांच्या मदतीने 7 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. मॅडेंटरी पॉवर प्लेचा षटक आहे. 38 सर्कलच्या बाहेर फक्त 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय आणि त्याचा फायदा घ्यावा लागेल गुलसुंदे टीमला. यावेळेस फुल टॉस चेंडू आहे, फटका चांगला आहे आणि चेंडू थांबणार नाहीये. अगदीच आपण पाहतोय रघुनाथची पिसं उपटायला घेतलीत की काय, अशी काहीशी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सुरेश या फलंदाजाकडून. आदेश माफी असावी, आदेश हा फलंदाज आहे. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 षटकार. रघुनाथ देखील ताकदीचा फलंदाज आहे, परंतु आता ऑलराऊंडरच्या भूमिकेत. यावेळेस खराब क्षेत्ररक्षण, नक्कीच आपण एसटी रक्षण पाहतोय. वाईट चेंडू आहे, एक अवांतर धाव देखील इथून येईल. 14 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी आहे, परंतु थोडेसे साथ देखील देणं गरजेचं आहे. थोडासा लेंथमध्ये बदल करावा लागेल. 14 धावा 3 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. यावेळेस देखील मोठा फटका खेचायचा होता. बॅटचा चेंडूचा संपर्क नाहीये. डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी, कमबॅकिंग गोलंदाजी सध्या तरी आपण रघुनाथच्या माध्यमातून पाहतोय. सांगवी टीमचा हा ऑलराऊंडर खेळाडू आहे. खरं तर सर्व प्रेक्षकांच्या या खेळाडूवर नजरा असतात, परंतु आता गोलंदाजी मार्कवरती 2 फटके खाल्लेत, परंतु कमबॅकिंग चांगली. 4 चेंडू 14 धावा. यावेळेस स्लोवर गतीचा चेंडू होता. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक दूरवरून पोहोचलाय. एक सिंगल धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि खराब फेकी पाहतोय. पुन्हा एकदा स्वतःला रोखलंय. तू मे मे करत असताना इथे विकेट नक्कीच मिळाली असते सांगवी टीमला, परंतु स्वतःला रोखलंय. एक सिंगल धाव आणि एका धावेच्या मदतीने 15 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. षटकातील शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. मॅडेंटरी पॉवर प्लेचं षटक आहे. चांगली हाणामारी पाहिली. 15 धावा धावपलकावरती आहे पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय. जवळपास विचार केला 30+ धावा होणं गरजेचं आहे. मागील सामना देखील रोमहर्षक झाला. वंजरवाडी आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम होती. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चुकी करतोय. एक सिंगल धावाले दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केली जाईल का? दुसरी धाव देखील सक्सेसफुल. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता. एका ओव्हरचा खेळ संपुष्टात आलाय. मॅडेंटरी पॉवर प्लेचं षटक संपलंय. धावा 17 धावपलकावरती. चला स्पीडअप घ्यायचं आहे. 4:26 झाले. शेवटचा एक सामना असेल, 3 ओव्हरचा असेल सामना, त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका. लगेच सामना चालू ठेवायचा आहे. पहिली ओव्हरचा विचार केला तर 17 धावा खर्च झाल्यात रघुनाथ या गोलंदाजाच्या गोलंदाजीवरती. आणि ते नवीन गोलंदाज रोशन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. स्ट्राईक अँड फलंदाज आदेश आहे. त्याच्या बॅटमधून 2 मोठे फटके आलेत मागच्या ओव्हरमध्ये, त्यामुळे त्याच्यावर थोडासा विश्वास असेल गुलसुंदे टीमचा. आणि त्याच दरम्यान रोशनला देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल. इथून कमबॅक करावं लागेल सांगवी टीमला जर का या मॅचमध्ये बनायचं असेल तर, कारण आदेशच्या बॅटमधून ते फटके आलेत, त्यामुळे त्याला देखील रोखणं खूप गरजेचं असेल रोशन या गोलंदाजाला. अगदीच आपण पाहतोय 10-12 पावलांचा चांगला रनअप आहे. यावेळेस अक्रॉस द लाईन फटका चांगला आहे. चेंडू थांबणार नाही. काव कॉर्नरच्या डोक्यावरून आउट ऑफ पार्क षटकार. 6 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड जर का पाहिलं तर जवळपास 2300 अंकावरती आपण पाहतोय. आदेश आहे ऑन स्ट्राईकला. जर का आपण विचार केला सेकंड राऊंडचा सामना आणि त्यामध्ये पहिल्या मॅचला यूज केलेला चेंडू, त्यामुळे फटके चांगले बसू शकतात आणि तसेच काहीशे फटके मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अगदी 3 षटकार आदेशाच्या बॅटमधून. 23 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. चांगली फलंदाजी. पहिला चेंडू होता रोशन याचा आणि थोडासा कान मंत्र दिला एसटी रक्षक आपण पाहतोय, परंतु तशी गोलंदाजी करावी लागेल रोशनला देखील. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय.
थोडा गोलंदाजीमध्ये चेंजेस पाहतोय. पंचांच्या उजव्या बाजूने आता खराब चेंडूची फेकी होते. इथून वाईड चेंडू. अवांतर धाव. एका धावेच्या मदतीने एक. चेंडूचा खेळ संपुष्टात आला. 24 धावा धावपलकावरती. 24 धावा धावपलकावरती आपण पाहतो. सेकंड ओव्हरला इथून सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. रोशन देखील पुन्हा एकदा सज्ज झालाय. यावेळेस विकेट केलाय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू. लॉंग ऑफ मध्ये षटकार. 6 रन. या 6 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड जर का पाहिलं तर वाऱ्याच्या वेगाने 30 या अंकावरती जाऊन पोहोचले. षटकातील शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि त्यामुळे जर का आपण विचार केला तर इथून रोखावं लागेल या जोडीला. खरं तर सांगवी टीम देखील तितक्या ताकदीचा संघ आहे परंतु इथे फलंदाजीमध्ये थोडंसं वरचढ ठरताना आपण गुलसुंदे संघ पाहतोय. चांगली फलंदाजी आदेशच्या माध्यमातून. 6 चेंडूंमध्ये वैयक्तिक 25 धावांवरती खेळतोय आदेश. चांगली फलंदाजी आहे. फुलटॉस चेंडू होता. अगदीच आपण पाहिलंय हा चेंडू जर का पॅडच्या टप्प्यात सापडला असता तर षटकार नक्कीच होता आणि हॅट्रिक देखील कंप्लीट झाली असती षटकार. परंतु यावेळेस अगदी चांगली कमबॅकिंग गोलंदाजी. मैदानाच्या आतमध्ये धावफलक 31 अंकावरती आपण पाहतोय. रोशन इथून कमबॅक करतोय. धावफलक 31 अंकावरती आपण पाहतोय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. सुरेश ऑन स्ट्राईकला. आता त्याला देखील हात खोलावे लागतील. इथून चांगली गोलंदाजी होते रोशनकडून परंतु यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे सुरेख झेल. फलंदाज होईल इथून बाद. सुरेश बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. विनेश फलंदाज. अगदीच सुरेशची जागा भरून काढावी लागेल. अगदीच विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. 4 चेंडूंमध्ये जवळपास 12 धावा खर्च करतोय रोशन. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 बिग हिट आले. त्यानंतर एक सिंगल आणि त्यानंतर फलंदाज बाद झालाय आणि याच दरम्यान आपण पाहतोय 4 चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय. 31 धावा धावपलकावरती आपण पाहतो. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. विनेशला करामत करावी लागेल. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू होता. आउटफील्ड फास्ट आहे तिकडे आणि फाईनला जातोय हा. पहिल्या चेंडूवरती विनेशच्या बॅट मधून चौकार. यावेळेस देखील आपण पाहतोय 4 धावा आल्यात. 4 धावांच्या मदतीने 35 धावा धावपलकावरती पाहतोय. षटकातील शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. विनेशच्या बॅट मधून चौकार आलाय. जवळपास या ओव्हरचा विचार केला तर 2 षटकार आणि 1 चौकार. रोशनच्या गोलंदाजीवर आपण पाहतो. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक आहे की काय. फटका चांगला आहे. चेंडू थांबणार नाहीये. लॉंग ऑनच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क. पुन्हा एकदा बिग हिट षटकार. दोन ओव्हरचा खेळ संपुष्टात आलाय. पहिल्या ओव्हरचा विचार केला 17 धावा खर्च केल्या होत्या रघुनाथ या गोलंदाजाने आणि आता मात्र रोशनच्या गोलंदाजीवरती 24 धावा कुठून काढल्या तर धावफलक जाऊन पोहोचलाय 41 या अंकावरती. 12 चेंडूमध्ये 41 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. भूषण आहे गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू टाकण्यास सज्ज झालाय. यावेळेस यॉर्क पद्धतीचा चेंडू. अगदीच यॉर्क मध्ये हा चेंडू समोरच्या दिशेला वाईड यॉर्कर. बॅटचा आणि चेंडूचा चांगला संपर्क नाहीये. फॉलो थ्रो मध्ये अडवण्यात यशस्वी झालाय गोलंदाज भूषण. आपण पाहतो पहिला चेंडू डॉट. मैदानाच्या आतमध्ये बऱ्याच कालानंतर हा डॉट चेंडू येतोय. ऑन स्ट्राईकला आदेश आहे. यावेळेस वाईड चेंडू. चला रिव्ह्यू असेल इथे.
वाईट चेंडू आहे. 42 धावा धावपलकावरती. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आलाय, चेंडूपर्यंत पोहोचलाय आणि इथून आदेश होईल बाद. आदेश फलंदाज बाद झालाय. वैयक्तिक 9 चेंडूमध्ये 26 धावांची बहारदार केली टीमसाठी आपण पाहतोय. आदेशाच्या बॅटमधून खरं तर चांगले फटके आले आहेत. वैयक्तिक चांगली खेळी संघासाठी आपण पाहतोय. षटकातील शेवटचे 4 जवळपास पाहिलं तर शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. इथून हाणामारी करावी लागेल दिनेशच्या फलंदाजाला. खरं तर शेवटच्या 4 चेंडूमध्ये एखाद 2 मोठे फटके जर का आले तर चांगला स्कोर उभारू शकतो टीम गुलसुदे संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळायचं होतं. अगदीच आपण पाहतोय 38 सर्कलमध्ये हा चेंडू अडवण्यात यशस्वी झालाय क्षेत्ररक्षक. एक सिंगल धावीतून कंप्लीट होत असताना धावफलक 43 या अंकावरती आपण पाहतोय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील. इथून देखील एखादा मोठा फटका आला तर चांगलं धावफलक होऊ शकतं. 43 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेस विकेट गेले. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचलाय त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स इन टू द फॅन्स. चौकार. सत्तेचाळीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. इथून देखील चांगला एखादा फटका कमबॅक देखील करू शकतो भूषण या गोलंदाजासाठी. कारण 47 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. एखादी विकेट महत्वाची असेल सांगवी टीमसाठी. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. एक सिंगल. यावेळेस आपण पाहतो एक सिंगल धाव कंप्लीट होत्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. अगदी एक क्विक सिंगल आणि या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 29 अंकावरती आपण पाहतो. यावेळेस आपण पाहतोय 22 धावसंख्येची गरज आहे. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक पोहोचेल का चेंडू पर्यंत? क्षेत्ररक्षक पोहोचलाय. खराब क्षेत्ररक्षण. फंबलिंग पाहतोय. 2 धावा इथे कंप्लीट होत असताना 7 चेंडू 20 ची गरज आहे. इथून 7 चेंडू 20 ची गरज आहे. सामना बनू शकतो इथून देखील सांगवी टीमसाठी. कारण त्यांच्या बॅट मधून देखील मोठे फटके येत आहेत. त्यामुळे सामना दोन्ही संघांकडे बॅलन्सेड आहे. 50-50%. 7 चेंडू 20 ची गरज आहे. 7 चेंडू 20 धावा. सात चेंडू 20 ची गरज आहे. एकतीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 7 चेंडू 20 ची गरज आहे. 51 धावसंख्येचं टार्गेट आहे. यावेळेस विकेट केलं. फटका फसला. क्षेत्ररक्षक आहे आणि सुरेख झेल. रघुनाथच्या बारीचा इथून होतोय अंत आणि अगदीच ब्रेक थ्रू या सामन्याला. इथून कलाटणी येऊ शकते. येणारे 6 चेंडू 20 ची गरज असेल.
6 चेंडू 20 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती दिनेश आहे. 6 चेंडूमध्ये 20 धावा रोखायचे आहेत, परंतु ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय फलंदाज. यावेळेस आखूट टप्प्याचा चेंडू होता. बॅटच्या जर का रडारमध्ये आला असता तर षटकार नक्कीच होता, परंतु इथे पहिला चेंडू डॉट आपण पाहतोय. गुलसुंदे संघ इथे थोडासा कमबॅक करत असताना पाहतोय. 5 चेंडू 20 ची गरज आहे. 3 मोठे फटक्यांची गरज आहे. इथून देखील सामना येऊ शकतो सांगवी संघाकडे. यावेळेस देखील डॉट डिलिव्हरी. आखूट टप्प्याचा चेंडू, वारंवार सेम गोलंदाजी आपण पाहतोय. बॅक टू बॅक दुसरा चेंडू देखील इथून डॉट. 4 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज आहे, म्हणजे 3 षटकारची गरज असेल. इथून देखील सामना बनू शकतो. यावेळेस अक्रॉस द लाईन एक सिंगल धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि यावेळेस फलंदाज होईल बाद. येणारे 3 चेंडू 19 ची गरज आहे. एखादा खराब चेंडूची गरज आहे इथून सांगवी टीमला. 3 चेंडू 19 धावा. इथून देखील सामना बनू शकतो, परंतु या एका चेंडूवरती समीकरण चेंजेस होऊ शकतं. जर आपण पाहिलं येणारे 3 चेंडू शिल्लक आहेत. नवीन फलंदाज गणेश मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. तीन चेंडू 19 ची गरज. एखादा खराब चेंडू आणि त्याच्यावरती येणारा षटकार सामना बदलू शकतो, परंतु इथं चांगली गोलंदाजी आपण पाहतोय दिनेशच्या माध्यमातून. 3 चेंडू चांगले हाताळले आहेत, त्यामुळे खराब गोलंदाजी होईल असं काही वाटत नाहीये. यावेळेस देखील सुरेख चेंडूची फेक. डॉट डिलिव्हरी. आता समीकरण चेंजेस आहे. 2 चेंडूमध्ये 19 धावा होऊ शकत नाहीये. औपचारिकता फक्त या सामन्यामध्ये बाकी असेल. सामना वन साइड झुकलाय गुलसुंदे टीमच्या बाजूने. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळायचं होतं. एक सिंगल धावीतून. एक चेंडू 18 ची गरज आहे आणि इथे फलंदाज बाद आहे, त्यामुळे एक चेंडू 19 ची गरज असेल. यावेळेस फुल टॉस चेंडू आणि अगदीच आपण पाहतोय यावेळेस जर का नो चेंडू असला ना, नो चेंडू +4 अशा 5 धावाल्यात. एक बॉल आहे, अजून एखादा खराब चेंडू. 37 धावा. 14 धावसंख्येची गरज आहे. एक चेंडू 14 ची गरज आहे. यावेळेस बिगिट केलाय आणि फक्त 8 धावाने ते पराभूत व्हावं लागेल. ते म्हणजे सांगवी टीमला. अगदीच पहिल्या 3 चेंडूंचा विचार केला, एखादा मोठा फटकेची गरज होती इथून, परंतु विन होतोय गुलसुंदे संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये नडाल टीम. दोन्ही संघाचे कर्णधार लगेच या नाणेफेकीचा कॉल केला जाईल. सामना 3 षटकांचा असेल आणि स्पीडअप घ्यायचा आहे. चॉईस चेंडू दिला जाणार नाहीये. प्रत्येक टीमने, दोन्ही टीमने लक्षात घ्या, दोन्ही टीमला एक एक चेंडू दिला जाईल. चला या गुलसुंदे टीम सेकंड करून घ्या. शेवटचा सामना आहे.